महात्मा गांधीजींनी गूळ सोडला त्याची गोष्ट लहान मुलांना मोठे करणाऱ्या गोष्टी समंजस जबाबदार आणि कामाचा माणूस करणाऱ्या महात्मा गांधी यांनी भारत स्वतंत्र केला. इंग्रजांना पळवून लावले. महात्मा गांधी इंग्लंडमध्ये वकिली शिकले. बॅरिस्टर झाले. त्या काळात ते सूट बूट आणि टाय घालायचे. पण त्यांना आपला देश स्वतंत्र करायचा होता. इंग्रजांना देशाबाहेर घालवायचं होतं. त्यांना देश बदलायचा होता. त्यासाठी गांधीजींनी आधी स्वतःला बदललं. महागडे कपडे सोडले. साधे कपडे घालायला सुरुवात केली. साधं राहिले. साधं जेवले. स्वतःच्या आयुष्यात बदल केला आणि मग देशाला बदलण्याचा प्रयत्न केला. एकदा एक आई आपल्या मुलाला घेऊन गांधीजींकडे आली. ती म्हणाली, गांधीजी, माझा मुलगा खूप गुळ खातो. तुम्ही त्याला सांगा ना गुळ कमी खात जा. गांधीजींनी मुलाकडे पाहिलं आणि म्हणाले, ठीक आहे, 15 दिवसांनी पुन्हा या. आईला काही समजेना. एवढंच सांगण्यासाठी 15 दिवस कशाला. पण ती काही बोलली नाही. 15 दिवसांनी आई मुलाला घेऊन पुन्हा गांधीजींकडे आली. गांधीजींनी मुलाला जवळ बोलावलं. ते म्हणाले, बाळा, फार गुळ आणि साखर खाऊ नकोस. आरोग्यासाठी ते चांगलं नसतं. आईला आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, गांधीजी, एवढंच सांगायचं होतं तर मागच्या वेळीच का नाही सांगितलं. गांधीजी हसले. ते म्हणाले, कारण त्यावेळी मी स्वतः गुळ खात होतो. माझी गुळ खाण्याची सवय
सोडायला मला 15 दिवस लागले. वाईट सवय सोडायला खूप वेळ लागतो. मी जे स्वतः करत होतो ते करू नकोस असं या मुलाला कसं सांगणार? आधी स्वतः केले, मग दुसऱ्याला सांगितले. अशी होती महात्मा गांधीजी. गूळ सोडतात त्याची गोष्ट. धन्यवाद.